सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यातील कुसळंब गावातील एका तरुणाने ऑनलाईन गेमच्या व्यसनाने कर्जबाजारी झाल्यानंतर आयुष्य संपवले आहे। चक्री गेमच्या नादात कर्जाचा डोंगर झाल्याने समाधान तुकाराम ननवरे वय 32 या तरुणाने शुक्रवारी मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या केली। या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून ऑनलाईन गेमच्या जुगाराने आणखी एक बळी घेतला आहे। मिळालेल्या माहितीनुसार समाधान ननवरे हे गेल्या 7 वर्षांपासून बार्शीतील शिवाजीनगर भागात डायमंड सलून या नावाने व्यवसाय करत होते। मात्र काही वर्षांपूर्वी त्यांना मोबाईलवरील चक्री गेमचे व्यसन लागले। सुरुवातीला केवळ मनोरंजन म्हणून सुरू झालेला हा गेम नंतर जुगाराच्या व्यसनात रूपांतरित झाला। तो रात्री उशिरापर्यंत मोबाईलवर गेम खेळत असे। कधी लाख रुपये जिंकायचा तर दुसऱ्या दिवशी 2 लाख रुपयांचे नुकसान करत असे। या व्यसनामुळे समाधानने मित्र, नातेवाईक, पतसंस्था, बँका आणि खासगी सावकार यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे उसने घेतले। इतकेच नव्हे तर ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरूनही कर्ज घेऊन त्याने गेममध्ये पैसे गुंतवले। घरच्यांनी वारंवार समजावून सांगूनही तो थांबला नाही। दरम्यान 24 ऑक्टोबरच्या रात्री समाधानची पत्नी व मुलगा दिवाळीनिमित्त ढोकी येथे माहेरी गेली होती। यावेळी त्याने आई व बहिणींसोबत जेवण केले आणि गप्पा मारल्या आणि त्यानंतर 11:30च्या सुमारास दुसऱ्या खोलीत झोपायला गेला। पहाटे आई सीताबाई ननवरे उठल्या असता पाणी तापवण्यासाठी जाताना समाधानने स्लॅबवरील लोखंडी हुकाला गळफास घेतल्याचे त्यांच्या लक्षात आले। त्यांनी आरडाओरड केल्यावर घरच्यांनी धाव घेतली, मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता। समाधानच्या पश्चात आई, वडील, पत्नी, 3 वर्षांचा मुलगा आणि 3 बहिणी असा परिवार आहे। मागील 6 महिन्यांपूर्वी त्याच्या वडिलांची हृदयविकाराची शस्त्रक्रिया पार पडली असून उपचारांसाठी त्यांनी मोठा खर्च केला होता। समाधान यास घरची कोणतीही शेतीजमीन नसल्याने आणि समाधानच घरातील मुख्य आधार असल्याने त्याच्या मृत्यूनंतर संपूर्ण कुटुंब अक्षरशः रस्त्यावर आलं आहे। यात अधिक वेदनादायक बाब म्हणजे समाधानची पत्नी ही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतील आहे। तिला आई, वडील आणि भाऊ देखील नाहीत, त्यामुळे तिच्या पाठीशी आता कोणीच उरलेले नाही। छोट्या मुलासह हे संपूर्ण कुटुंब सध्या पूर्णतः असहाय्य अवस्थेत आहे।